आजी खरंच हो, मला कोणाला फसवायचं नव्हतं, पण आपल्या घरात पुरेसं अन्न नाहीये हे सांगून मला आपल्या घराचा मान कमी करायचा नव्हता. जे आहे त्यातच भागवायचं होतं. शिवाय तुम्ही सांगितलं होतं की बाहेरून उसनं काही आणायचं नाही म्हणून, म्हणून मी आयडिया केली. उत्तम केलंस. तारेवरची कसरत होती पण निभावून नेलस. घरचा मान हा असाच सांभाळता यायला हवा. ऐन वेळी उभी राहिलेली परिस्थिती अशीच हसतमुखाने झेलता यायला हवी. हे जिला जमलं ती खरी गृहिणी. हे पैसे घे. घरातलं सगळं धान्य भर. आज दुपारी ती जी जोगतीण आली होती ना, तिला मीच बोलावलं होतं. आणि ही जी सगळी भावकीची लोक आली होती ना, ती अचानक आली नव्हती. त्यांना मीच बोलावलं होतं. मला कोणालाही कल्पना नव्हती, पण अर्पिताच्या परीक्षेचा भाग होता तो. कोडं तिने सोडवलं, पण तिला ते कोडं मी घातलं होतं. आणि त्या कोड्याचा तुला भुर्दंड नको म्हणून हे पैसे. घरातलं सगळं धान्य भरून घे. म्हातारी महा पोचलेली आहे. जितकी जमिनीच्या वर आहे तितकीच खाली पण आहे. जमिनीखालची म्हातारी जर बघशील ना, तर पाठीला पाय लावून पळून जाशील. आजी म्हणजे ही दुसऱ्या परीक्षेत अर्पिता मॅडम पास झालं? अरे जेव्हा पाहुण्यांनी जेवणानंतर तृप्तीचे ढेकड दिले ना, तेव्हाच अर्पिता परीक्षा पास झाली. अर्पिता मॅडम, आजीने घेतलेली सरप्राईज टेस्ट पास झालात तुम्ही. अर्पिता, या पुढच्या परीक्षा आणखीन कठीण असणार आहेत. त्यासाठी तयार राहा. चल ग मिठू, पाय चेपून दे माझे. चल. अर्पिता मॅडम, अभिनंदन. अर्पिता मॅडम, अभिमान वाटतं तुमचा खरंच. म्हणजे सलील, आपलं जे काही आहे ते मैत्रीपेक्षा खूप पुढे असं वाटतंय मला. सी, तू काही माझा पहिला मित्र नाहीयेस, बट व्हॉट आय फील फॉर यू असं मी आधी कोणाबद्दलही फील केलं नाही. दिस इज डेफिनेटली बियॉन्ड फ्रेंडशिप. माझ्या फिलिंग्स मैत्रीच्या पुढे गेल्यात सलील, आणि ह्याचीच मला भीती वाटते. आपण ज्या प्रकारे जेल झालोय, म्हणजे कुठली इम्पॉर्टंट गोष्ट असली किंवा कॅज्युअल गोष्ट असली, आपण सगळ्यात आधी एकमेकांना सांगतो. आपल्याला पहिली आठवण एकमेकांची येते. ह्याचा अर्थ काय आहे? आपण हक्काने एकमेकांना ग्रँटेड धरायला लागलोय. सलील, आपल्याला आपले इमोशन्स, आपली इन्व्हॉल्वमेंट
आता डिफाईन करायला हवी. त्यावरच ठरेल आपल्यातलं आपलं नातं पुढे जाणार की नाही. निकी, कोणाशी बोलतेस एवढ्या रात्री? कोण होतं इथे? अरे दादा, माझा एक मित्र होता, तो कोचिंग सेंटर मधला. तो आज मॅच बघायला गेला होता ना, तर त्याचबद्दल बोलत होतो आम्ही. कुठे आहे तो? तू हाक मारलीस त्याआधी जस्ट गेला. क्रिकेटवर बोलण्याची ही वेळ नाही आणि जागाही नाही. या गोष्टी फोनवर पण बोलता आल्या असत्या ना. चला. ऐका ना, आईंना कळलं तर त्या काही नाही होतो. आजी आहे ना घरी. आजी असेपर्यंत आई काय बोलणार नाही. तुम्ही हा शॉट बघा. आमच्या मध्ये आहे ना, शॉट मारायच्या आधी असं करतात आहे बघा. 1 2 3 4 5 आणि आमच्यामध्ये असं करतात. याने काय होत नाही. हे बघा. अहो, इकडची सोंगटी कशी काय गेली? हो, पण इथली नाही गेली ना. बघितलं माझी आयडिया. आयडिया तर काय, म्हणजे तुम्ही ती सुपाची आयडिया काय काढली अर्पिता मॅडम. तुम्हाला सांगतो, तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं ना, तर घरात इतकी माणसं, काही खायला नाही, आजींची ऐका ना, परीक्षा पळून गेली आज असती. झालं माझं कौतुक. अहो, करायलाच पाहिजे. मी तुमच्या जागी असतो तर मला सुचलं नसतं हो. म्हणजे मी घाबरलो. मी काय दुसरं कोणी. बस बस बस. माझं कौतुक करण्या व्यतिरिक्त काही येतं की नाही तुम्हाला? तुम्ही दिवसेंदिवस असे एक एक पराक्रम करताय ना, 24 तास कमी पडतील मला तुमचं कौतुक करायला. चला खेळा. अर्पिता, या पुढच्या परीक्षा आणखीन कठीण असणार आहेत. त्यासाठी तयार राहा. अहो, काळी सोंगटी आहे तुमची. हा, काळी काळी. काय झालं? काही नाही हो, ते पुढच्या 3 परीक्षांचं जरा टेन्शन आलंय. आजी बोलल्या ना, पुढच्या परीक्षा याहून जास्त कठीण असणार आहेत. हे आज सारखं अचानक काहीतरी घडलं तर मग मी काय करणार? प्रत्येक वेळी नाही मला सांभाळता येणार. काही नाही होतो अर्पिता मॅडम. तुम्ही सगळं व्यवस्थित कराल आणि बाप्पा आहे ना आपल्या पाठीशी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. चला खेळा. ती हाताखालची सोंगटी घे. ही? हा. नाही जाणार, नाही जाणार. हे असं काही करू नका हो तुम्ही. नाही जाणार. समय ऐक. ग मिठू. अगं हळू. तुझ्या गाडीला ब्रेक आहे की नाही? नाही आहे, पण आपला समूह असा ग्रीन फ्लॅग आहे ना, त्याला बघितलं की माझं ब्रेकच काम नाही करत बघ. काय हवंय तुला? हा, अरे माझ्या फोनचा ना डेटा संपलाय, मला जरा हॉटस्पॉट दे ना. ए, आता काही नाही. अरे दे ना हॉटस्पॉट, मला FM वर एक शो ऐकायचा, ते लवकर द्यायचं. तू काय ग, तू त्रास देते यार मला नेहमी. हॉटस्पॉट. काय प्रॉब्लेम आहे तुला? पिता, खरं तर ना सम्याच या चाळीचा हॉटस्पॉट आहे. ए, घे. ए, हा, कनेक्ट झालं. अच्छा. हा हॉटस्पॉट. हा 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 शो ना तुम्ही दोघं पण ऐका, तुम्हाला आवडेल. मिठू, तू कार्यक्रम आहे का? आम्ही जरा फेऱ्या मारतो. अरे नको नको
नको, बस खाली. अरे फेऱ्या मारतो ना. बस रे तू खाली. ऐक ना निवांत, आम्ही अरे जरा काय फेऱ्या आपण मारतो. तुम्हा दोघं नाही केलं काय प्रॉब्लेम आहे? बस नाही, नाही, खाली. आम्ही फेऱ्या मारतो. तू बस खाली, नंतर. बस आम्ही खाली, नंतर बस. नाही नाही ऐकू. ऐकायचं, आम्ही मला नाही नंतर माहिती ऐकायचं. बस खाली. बस रे. ऐका रे शिव, चांगला असतो. खेळणं बंद करा दोघं पण. आधी शो ऐका. हा. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, तू अनोळखी तरी सोबती या कार्यक्रमाच्या 100व्या भागात मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मला माहिती आहे कार्यक्रम. त्यात काय एवढं, सगळ्यांनाच माहितीये. नाही, मी पहिला कॉल. हॅलो. हॅलो. म्हणजे यु नो व्हॉट, आपल्या रोजच्या तुम्ही? आयुष्यात सुद्धा आपण म्हणजे सुलट गोष्टींना ती सामोरे जी जातो. मुलगी बोलत होती, कधी आनंदाची लहर असते तर तुम्ही कधी होता? एखादा अनपेक्षित भावनिक असा फटका असतो. अशा वेळी अगदी अशा काही वेळी ओळख मन नसताना मोकळं करायला एक सोबत आधी चहा, मग चुडा आणि आता हा कार्यक्रम. आपल्याला जज न करणारी, उपदेश न काय करणारी योगायोग आणि आहे. आपलं म्हणणं आपुलकीनं फक्त ऐकून घेणारी. आणि योगायोग आणि ती म्हणावं सोबत तरी या किती वेळा. कार्यक्रमातून मिळते. दोन अनोळखी नक्की एकमेकांशी कधीपासूनची ओळख बोलतात, असेल आपली? मन हलकं करतात आणि पुढच्या प्रवासाला निघून जातात. त्या सोबतीची आठवण आणि आधार मनात घेऊन. आपल्याला माहितीये तेव्हापासूनची की त्याही आधीपासूनची? बाप्पालाच माहिती. कोणी तुझा वाढदिवस साजरा करो या ना करो, पण मी तुझा वाढदिवस साजरा करणार म्हणजे करणार. चला तर मग सुरू करूया. हा तर तुम्हाला माहितीच आहे, एकमेकांना नाव गाव पत्ता अजिबात सांगायचा नाही. चला पटापट आपापले फोन घ्या आणि डायल करा 90000084. क्या बात है, 100व्या भागाचा पहिला कॉलर कनेक्ट झालाय. स्वागत आहे तुमचं तू अनोळखी तरी सोबतीच्या 100व्या भागात. बाय द वे, तुम्ही खूप लकी आहात कारण 100व्या भागातले पहिले कॉलर आहात तुम्ही. 1 मिनिट थांबा, आता दुसरा फोन येईल, मग तुम्ही त्यांच्याशी. नाही नाही, मला तुमच्याशीच बोलायचं आहे. ऍक्च्युली हा शो जेव्हा सुरू झाला ना, त्याच्या पहिल्या भागाचा पहिला कॉलर बोलतोय मी. काय? व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. लिसनर्स ऐका ऐका ऐका, हा अतिशय दुर्मिळ असा योगायोग आहे. पहिल्या भागाचा पहिला कॉलर आज 100व्या भागाशीही जोडला जाणं हेच या कार्यक्रमाचं यश आहे. 3 cheers and welcome मित्रा. आय होप पहिल्या भागातला दुसरा अनोळखी कॉलर सुद्धा हा कार्यक्रम आता ऐकत असेल. हो, आणि ऐकतोच आहे, म्हणजे ऐकतीच आहे. व्हॉट, एक मिनिट, काय सांगताय? हो, तो त्यावेळी अनोळखी होता, पण आता कायमचा सोबती झालाय माझ्या. ओ माय गॉड. आणि त्यासाठी आमच्याकडून खरंच मनापासून आभार मानतो तुमचे. हे या कार्यक्रमाचं मोठं यश म्हणावं लागेल. 1 मिनिट, पण नेमकं काय घडलं पहिल्या कॉल नंतर? एकमेकांचं नावही माहित नसलेले 2 अनोळखी भेटले कसे एकमेकांना? तुमची स्टोरी खूप इंटरेस्टिंग असणार आहे. वेल, आमच्या सगळ्या लिसनर्सना तुमची ही स्टोरी ऐकवा प्लीज. तर झालं असं की रिक्षा स्टँडवर मी रिक्षाची वाट बघत होते. अरे बापरे, उशीर झाला होता. आम्ही एकत्र आहोत, चल बाहेर. तुम्ही एकत्र? नाही नाही, अजिबात नाही. अर्पिता, अगं हे त्या साहेबांनी पाठवलंय.
हे पण दिले. दुःखाची ओळख दुःखाला पटते म्हणून चहा पाठवला. गोड मानून घ्या. लग्न करशील माझ्याशी? सगळं तुझ्यासाठी आहे. या लग्नात सगळं तुझ्या मनासारखं व्हायला हवं. डोक्यावरून पाणी गेलंय. पोलीस कंप्लेंट करायलाच हवी. या दोघांनी रात्र घालवली एकमेकांसोबत स्वखुशीने. अशा मुलीबरोबर मी लग्न नाही करू शकत. आता ह्या मुलीशी कोण लग्न करणार? सांग ना ऋषी, सांग ना. अरे कोण लग्न करणार हिच्याशी? मी. शुभमंगल सावधान. तर अशा प्रकारे दोन अनोळखी कायमचे सोबती झालेत आता. माय गॉड, माझा तर विश्वासच बसत नाहीये. फिल्मची स्टोरी ऐकते असं वाटतंय मला आता. तुमच्या या युनिक लव्ह स्टोरीचं ना मनापासून खूप अभिनंदन. थँक्यू. ऋणानुबंधाच्या गाठी स्वर्गात ठरतात, पण त्या एकमेकांशी जुळवून द्यायला आमच्यासारखे कार्यक्रम कारण ठरतात असं म्हणायला हवं. आणि खरंच म्हणजे आमच्या आयुष्याचं हे जे काही सुंदर चित्र रेखाटलंय त्याचा पहिला बिंदू तुम्ही रेखाटलाय. त्यामुळे तुमच्या दोघांच्याही वतीनं खरंच खरंच थँक्यू. मनापासून थँक्यू. थँक्यू. तू अनोळखी तरी सोबती या आमच्या कॉन्सेप्टचं मर्म आणि जिवंत उदाहरण आहात तुम्ही. ग्रेट. जगातला दुःखाचा भार हलका व्हावा आणि वेगवेगळ्या नात्यांच्या सोबतीने आपण हे जग सुंदर आणि आनंदी करावं, हाच तर या कार्यक्रमाचा हेतू आहे. सो अभिनंदन अनोळखी मित्रा आणि मैत्रिणी. बी हॅपी. तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी माझ्याकडून आणि आमच्या या चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा. हॅपी मॅरिड लाईफ. चला तर मग इसी खुशी में ऐकूया एक सदा बहार असं प्रेम गीत. कसली कमाल लव्ह स्टोरी तुम्हा दोघांची. एक नंबर. लव्ह स्टोरी आपली. चल कॅरम खेळू. बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे. एक मी एक तू, शब्द मी गीत तू, आकाश तू, आभास तू, साऱ्यात तू, ध्यास मी श्वास तू,
स्पर्श मी मोहर तू, स्वप्नात तू, सत्यात तू, साऱ्यात तू. अगं ए बाय, पाय आहेत ग माझे ते, भावना नाही. दुखावले तरी चालतील, जरा जोरात दाब ना. तुझी ताकद सगळी तोंडात. अगं हळू, कसं काय करतेस? रागवलेस की काय? काय माझे पाय माझ्या अंगापासून दूर करतेस की काय? हा? हळू कर, हळू कर. निलंबरी, आता करते ना बरोबर. तुझी सून खूप हुशार आहे. हा, 4 गोष्टी शिकून घे तिच्याकडनं, कळलं का? एवढे पण वाईट दिवस नाही आहेत माझ्या. कान तिखट आहेत माझे. ऐकलं मी तू काय बोललीस ते. हा, मला एक सांग, तुझा एवढा राग का ग तिच्यावर? काय उपयोग तुम्हाला सांगून? तुम्ही थोडीच ऐकून घेणार आहात. अगं सांगून तर बघ. ऐकेन मी, ठेवेन तुझ्यावर विश्वास. खरंच? हो. तुम्हाला सांगते, ही अर्पित आहे ना, खूप चलाक पोरगी आहे. जशी दिसते तशी बिलकुल नाही. पोटात एक, ओठात दुसरंच. आणि हा आपला समीर येडा साधा आहे ना, भोळा आहे. त्याला हे छक्के पंजे कळत नाहीत तिचे. सगळं प्लॅनिंग निशी आली ही पोरगी. हिचं आहे ना, एका श्रीमंत माणसाशी लग्न ठरलं होतं, दुसऱ्याच. आणि आपल्या समीरचं, ती राजसी आहे ना, चाळ मालकाची मुलगी भडकमकर, तिच्याशी लग्न ठरलं होतं. ही मांजर नाही, राजसी मांजर नाही, खूप गोड मुलगी आहे. खरी मांजर तर ही अर्पिता. मला सांगते, आपला समीर लोण्याचा गोळा आहे हो, पण हिने मटकवला. तुम्हाला सांगते आजी, ह्या पोरीचा पायगुण ना चांगला नाही हो. हो, ही घरात आली आणि आपल्या समीरची नोकरी गेली. ही घरात आली आणि हे आपल्या घरावरचं छत आहे ना, तो भडकमकर काढून घेत होता. 1 महिन्याची नोटीस दिली होती. ही घरात आल्यानंतरच ना अचानक. आणि तुम्हाला माहिती, आशुतोष इतकी वर्ष आता रेणुका आपल्याकडे राहते. इतक्या वर्षात त्याने घटस्फोटाचं नाव नाही काढलं, पण ही आली आणि घटस्फोटाची नोटीस पाठवली हो आशुतोषने. म्हणजे कसं आहे, या घरावर कायमस्वरूपी सत्ता मिळवता येईल, समीरला कायमस्वरूपी मुठीत ठेवता येईल, आपल्या तालावर नाचवता येईल, म्हणून ही लग्न करून या घरात आली. श्रेयू म्हणू नका, समीरचे बाबा म्हणू नका, त्यांच्यावर ना या बयेने काहीतरी जादू केली आहे. सगळं तिचंच ऐकतात. आता त्या दिवशी आशुतोष बघितलं ना कसा आला. काही गरज होती का? हिने बोलवण्याचा आगाऊपणा केला. अशी ही अर्पिता, काय सांगू तुम्हाला आता. असं आहे गं. हो निलंबरी, तुझं सगळंच बोलणं मला चुकीचं नाही हा वाटत आहे. मला ती अर्पिता जरा विचित्रच वाटते. चाळीतल्या बायकांबरोबर बोलताना मला वाटलंच होतं. आता त्या सगळ्या गोष्टींचा संदर्भ मला तुझ्या बोलण्यामुळे लागतोय, कळलं? काय बोलली अर्पिता? ते वाळवणाचे राहू दे, आम्ही बघतो. तू जा बाई, तुझी सासू तुझ्या नावाने खडे फोडेल. आजी, अहो आईंचं काय नवीन आहे का माझ्यासाठी? त्या बोलतात आणि मी ऐकते. असंही देवाने 2 कान काय उगाच दिलेत का आपल्याला? हो ना, एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. तुला तुझ्या सासूचा राग येत नाही का ग? नाही. आणि हो, रागवून काय होणार आहे? आता आयुष्यभरासाठी सोबत आहेतच त्या माझ्या. आणि ना, माझे बाबा सांगायचे, कडुलिंब जर वाट्याला आला तर तो गुळ समजून खायचा, मग नाही कडू लागत. कमाल आहे अर्पिता तुझी. तू आहेस म्हणून निभावतेस तरी, नाही तर निलांबरी बरोबर जुळवून घ्यायचं म्हणजे तारेवरची कसरत आहे.
खरं सांगू का, आईंच्या बोलण्याचं कधी कधी वाईट वाटतं, पण जर खूप त्रास झाला ना तर मी समीरकडे बघते आणि त्यांच्याकडे बघितलं ना की माझा सगळा त्रास निघून जातो. मग नाही तोल जातात तारेवर, मग मी हसत हसत तारेवरून आरपार जाते. लकेस बाई तू, अगदी सासू कशी असली तरी नवरा अगदी देवासारखा मिळालाय बघ हिला. हे मात्र खरंय हा. हो खरंच समीर आहेतच तसे. म्हणजे बघ हा नीलांबरी, वरवर आक्षेप घेण्यासारखं काहीही नाहीये, पण ती जे काय बोलली ना त्या बोलण्यात निर्मळपणा पण नव्हता. म्हणजे बघ हा, चाळीत त्या बायका जे काही बोलत होत्या ना, एक प्रकारे ती त्याला खतपाणीच घालत होती. म्हणजे तू तिला सारखी खालून पाडून बोलतेस म्हणे, तिचा हक्कच आहे या घरात आता राहणं, असं काहीतरी. आणि ती समीरसाठी म्हणून गप्प राहिली आहे या घरात, नाहीतर तिने तुला कधीच. अगं, एक प्रकारे तुझी बदनामीच करत होती ती. बघितलं, हेच तर म्हणतेय मी. ही अर्पिता साधी नाही, दोन तोंडाची आहे, दोन तोंडाची. घरात कशी वागते, गोड गोड बोलते, आई मी हे करू का, आई मी ते करू का, नुसती नम्र वागण्याची ऍक्टिंग करते मला वाटतं. आणि बाहेर माझ्याबद्दल अशा कुचाळक्या करते. आपला पोरगा ना तिला सोडणार नाही. नीलांबरी आहे मी, नीलांबरी. बरी तर बरी, नाहीतर धारेची वेळ. बारीक चिरून कधी वाटण्यात टाकेन ना, कळणार सुद्धा नाही. त्या नादात स्वतःचं बोट चिरून घेतलं नाहीस म्हणजे मिळेल. माफ कर ग देवी आई मला. सोन्याची पारख करायची असेल ना तर आग लावल्याशिवाय पर्याय नाही. तुला माहिती का, जांभळं खायची ना तर आपल्या गावातली खायची माहितीये, सगळी मस्त असतात ना, मला तर जाम आवडतात. यावेळेला ना आम्ही नेमके रात्रीच्या गाडीने आलो बघ, आणि रात्री ना आजी झाडाखाली जाऊन नाही देत ग, ना तर मी भरपूर आणली असते माहितीये. मलाही खूप आवडतात जांभळं. तुला काय सगळ्यांनाच आवडतात माहितीये, मी तर एवढी खाते ना. लहानपणी मी आणि समय माहितीये काय करायचो, जांभूळ खाऊन झालं की जीभ अशी जांभळी जांभळी होते ना, तर आम्ही करत एकमेकांना चिडवत बसायचो माहितीये, जाम मजा यायची. अर्पिता मॅडम, हळू, मी घाबरले ना. सॉरी, मला कधी तुम्हाला सांगतोय असं झालं होतं. काय झालं? अहो, मला जॉब ऑफर आली. एका गोडाऊन मध्ये सुपरवायझरचा जॉब आहे, टेम्पररी आहे. अहो पण आली, हे काय कमी आहे का? हो, अभिनंदन. हे काम तुम्हाला नक्की मिळणार, बघा तुम्ही. कसं मिळेल? जोपर्यंत तू आमच्या आयुष्यात आहेस ना, तोपर्यंत आमच्या आयुष्यात काही चांगलं होणार नाही, काही चांगलं मिळणार नाही आम्हाला. आई काय तू गप्प बस. मारतीस कशाला? तिला विचार ना का मारते ते, विचार. समीर, एक मिनिट. त्या आई आहेत, त्या मारू शकतात, पण हो मी काय केलं ते तरी सांगा मला. वा, करून सवरून वर विचारतेस मला, तोंड वर करून. चार चौघात माझ्याबद्दल वाईट साईड बोलीस, हिंमत कशी झाली तुझी? हा, घरात तर मोठी आदर्श सून म्हणून मिरवत असतेस, आणि बाहेर माझ्याबद्दल माझी उणीदुणी काढतेस तू. आई, कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता तू असा हात कसा उचलू शकतेस? तुला माहिती अर्पिता मॅडम असं वागणार नाही. ए, ही बया ना तुला बाजारात जाऊन विकेल, तुला कळणार सुद्धा नाही, मला सांगतोय.
आई मी असं काही केलेलं नाही हो. मी कोणाकडे तुमच्याबद्दल काहीच बोलले नाही. हो तू काही केलं नाहीस, काही बोलली नाहीस. कडुलिंब कडुलिंब आलाय आमच्या वाट्याला, गुळ म्हणून खातोय आम्ही. हे कोण बोललं ग? कोणाला कडुलिंब बोललीस तू? मी कडुलिंब आणि तू कोण? मधाची फांदी? नाही मी तुम्हाला कोणी सांगितलं आई? ते महत्वाचं आहे. कोणी सांगितलं? तू काय बोललीस तर ते महत्वाचं आहे. हो पण माझ्या पाठीला डोळे, या घराला कान आहे, मला सगळं कळतं. तुझी जीभ आहे ना हल्ली जास्त सुटली. मला आता लगाम घालायला हवा. आई 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 काय करतेस तू? आई तो चमचा गरम आहे.